पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रामध्ये आहेत। जळगाव जिल्हा दौऱ्यावर ते येत आहेत आणि थोड्याच वेळात मोदींचं जळगावात आगमन होईल। लखपती दीदी कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। त्यासाठी जय्यत तयारी मागील काही दिवसांपासून सुरू होती। जळगाव विमानतळासमोरील 100 एकर जागेमध्ये हा कार्यक्रम होतोय। जवळपास 1 ते 1.5 लाख बचत गटाच्या महिलांची उपस्थिती या ठिकाणी असेल, तर पंतप्रधान मोदी बचत गटाच्या महिलांशी संवाद साधणार आहेत। आमदार एकनाथ खडसे यांना मात्र कार्यक्रमाचं निमंत्रण नाहीये, त्यामुळे आता एकनाथ खडसे या ठिकाणी येऊ शकणार नाही असं त्यांनी काही वेळापूर्वी सांगितलं होतं। मात्र एकनाथ खडसे जे भाजपमध्ये एक मोठे नेते राहिलेले आहेत आणि त्यांनी काही वर्षांपूर्वी भाजपला रामराम ठोकलेला होता, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, पण आता राष्ट्रवादीलाही त्यांनी रामराम ठोकलेला आहे, राष्ट्रवादी एसपीला, आणि त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगलेल्या असतानाच पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसे यांना निमंत्रण नसल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता त्यांना निमंत्रण नेमकं का दिलं गेलं नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी अगदी थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमस्थळी पोहोचतील आणि त्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। शासन म्हणून तरी आमदाराला निमंत्रण दिलं जातं, पण या क्षणापर्यंत तरी मला निमंत्रण आलेलं नाही। मी जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती केली होती की अजून कसं काय निमंत्रण आलं नाही। कार्यकर्ते सोडून द्या, ही की कार्यकर्त्यांची सभा नाही आहे, शासकीय सभा आहे, त्यामुळे सर्व आमदारांना निमंत्रण कंपल्सरीच असतं, तो प्रोटोकॉल आहे। पण या क्षणापर्यंत तरी मला माननीय पंतप्रधानांच्या सभेचं निमंत्रण आलेलं नाही, त्यामुळे शासकीय कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकणार नाही। आमंत्रण हे सगळ्यांना दिलं गेलेलं आहे, त्यांनी ते स्वीकारावं की नाही स्वीकारावं हा त्या आमदारांचा प्रश्न आहे। प्रोटोकॉल म्हणून सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे। मी निमंत्रणाची यादी स्वतः वाचलेली आहे। आता ते म्हटलं की निमंत्रण नसल्यामुळे मी कार्यक्रमाला येणार नाही। ते आता ते सोयीनुसार असणार आहे त्यांचं निमंत्रणाचं, पण त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। तर त्यांना निमंत्रण दिल्याचं या ठिकाणी अनिल पाटील म्हणतात, पण एकनाथ खडसे यांनी आपल्याला निमंत्रण दिलं गेलं नाही असं म्हणतात। त्यामुळे आता सत्य काय असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान मोदींच्या सभेवरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे। राज्यामध्ये अनेक तरुण बेरोजगार आहेत, त्यांना लखपती बनवण्याची गरज आहे असं संजय राऊत म्हणाले। प्रधानमंत्री मोदीजी जळगावला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आलेले आहेत। ते युक्रेन, पोलंड, रशिया येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचारालाच गेले होते त्यांच्या, आणि आता जळगावलाही त्याच कामासाठी आलेले आहेत। निमित्त आहे लखपती दीदी। या देशामध्ये लाखो तरुण बेरोजगार आहेत, त्यांनाही लखपती करण्याची गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।